झी 24 तास एक पाऊल पुढे। इंदू मिलच्या प्रश्नावरून आरपीआय आठवले गटाचे कार्यकर्ते पुन्हा एकदा रस्त्यावर उतरलेत। मुंबईसह उपनगरात ठिकठिकाणी आंदोलन केलं गेलं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी जमीन द्यायला सरकार टाळाटाळ करत असल्याचा आरोप आरपीआय आठवले गटानं केलाय। ही दृश्य आहेत आरपीआय आठवले गटाच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या आंदोलनाची। मुंबई आणि उपनगरांमध्ये आरपीआय कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा आंदोलन सुरू केलंय। ठिकठिकाणी रेल्वे आणि महामार्ग रोखून धरण्याचा प्रयत्न कार्यकर्त्यांनी केला। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या राष्ट्रीय स्मारकासाठी मुंबईतील इंदू मिलची जागा तत्काळ देण्यात यावी या मागणीसाठी हे आंदोलन केलं जात आहे। अगर जल्दी से जल्दी उसका निर्णय नहीं दिया तो आगे भी चल सकता है। शासन ने कबूल किया है मगर देने में आनाकानी कर रहे हैं। अगर हमारी मांग पूरी नहीं हुई तो हमारा आंदोलन और तेज रहेगा। मुंबईत आरपीआय कार्यकर्त्यांनी बोरिवली स्टेशनवर रेल्वे रोखून धरत स्टेशन बाहेरही रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केलाय। बोरिवली प्रमाणेच भांडूप स्टेशनवर सुद्धा कार्यकर्त्यांनी कल्याण सीएसटी लोकल रोखून धरली। वरळी नाका आणि मुलुंडमध्येही रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला। या आंदोलनामुळे पुन्हा एकदा इंदू मिलचा विषय चर्चेत आलाय। सरकारने बरेच दिवस आंबेडकरी जनतेची फसवणूक केलेली आहे। वारंवार आम्हाला आश्वासनं दिली, वारंवार आम्हाला आश्वासनं ठेवलेली आहे। गेले अनेक वर्ष आमच्या पिढ्यानपिढ्या आम्हाला लढा दिल्याशिवाय कोणतीही गोष्ट जसं जी मिळालेली नाही। आजही या आंदोलनाला बरेच वर्ष होऊन सुद्धा सरकारने या आंदोलनाला न्याय दिला नाही। चैत्यभूमीची जागा, इंदू मिलची जागा आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाला मिळाली पाहिजे ही आमची मागणी आहे। सरकारने मान्य केलेलं आहे तत्वतः, पण ते अजूनही पुढील कार्यवाही करत नाही आणि म्हणूनच या मागणीसाठी आम्ही आज रस्ता रोको केलेला आहे। यापुढे आमचं आंदोलन जे सतत चालू राहणार। गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात इंदू मिलच्या मुद्द्यावरून आनंदराज आंबेडकर यांनी मोठं आंदोलन केलं होतं। आनंदराज आंबेडकर आणि त्यांच्या समर्थकांनी इंदू मिलचा ताबा घेतला होता। त्या आंदोलनानंतर ही जमीन बाबासाहेबांच्या स्मारकासाठी देण्याच्या हालचालींना वेग आला। पण प्रत्यक्षात जमीन काही हस्तांतरित केली गेली नाही। त्यामुळेच रिपब्लिकन पक्षांच्या कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा मार्ग स्वीकारलाय। झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट। झी 24 तास एक पाऊल पुढे।